मुलांनो, सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. राज्यशास्त्र इयत्ता 12वी हा विषय अभ्यासाला घेतलेला आहे आणि 5वे प्रकरण आपण अभ्यासत आहोत. समकालीन भारत सुशासन या प्रकरणामधील आपण सुशासनाची मूल्ये हा घटक अभ्यासणार आहोत. चला तर पाहूया सुशासनाची मूल्ये. आता आपण सुशासनाची विविध मूल्ये समजून घेणार आहोत. सुशासनाची मूल्ये, त्यातलं पहिलं मूल्य आहे सहभागात्मक आणि महत्त्वाचा टॉपिक आहे हा सुशासनाची मूल्य. हा सुशासनातील महत्त्वाच्या घटकांपैकी एक घटक आहे. सहभागात्मक घटक महत्त्वाचा आहे. कोणत्याही लोकशाही व्यवस्थेच्या परिणामकारक कार्यासाठी लोकसहभाग आवश्यक असतो. की कोणतीही लोकशाही व्यवस्था असेल तर लोकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. योजना करून उपयोग नाही, पण त्या राबविणारे हात किंवा लोकांचा सहभाग तिथे महत्त्वाचा आहे. जनतेचा विचार किंवा जनतेचा आवाज आणि मागण्या शासनापर्यंत पोहोचवल्या जातात. जनतेला काय हवं आहे ते शासनापर्यंत पोहोचवलं जातं. शासनाची निर्णय प्रक्रिया आणि अंमलबजावणीमध्ये सहभागी होण्याची लोकांना संधी मिळते आणि मग शासनाला जो निर्णय घ्यायचा आहे किंवा ती प्रक्रिया राबवायची आहे, निर्णयाची अंमलबजावणी करायची आहे, त्यात लोकांना सहभाग घेण्याची संधी मिळते. म्हणून सुशासनाचं पहिलं मूल्य सहभागात्मक अशा प्रकारचं आहे. दुसरं मूल्य आहे कायद्याचं राज्य. कायदा, संविधान म्हणजेच देशाच्या सर्वोच्च कायद्याचे राज्य हे सुशासनाचे दुसरे महत्त्वाचे मूल्य आहे. सर्वोच्च कायद्याचं, देशाचा कायदा सर्वोच्च असतो, त्याचं राज्य, कायद्यानुसार राज्य चालतं. संविधानातील मूल्ये प्रशासनाला मार्ग दाखवण्याचे कार्य करतात. मग प्रशासन कसं करायचं त्याची दिशा किंवा मार्ग दाखवला जातो. मार्ग दाखवण्याचं काम आहे म्हणजेच कायद्याचं राज्य, प्रशासनाला मार्ग दाखवणं. कायद्यासमोर सर्वांना समानतेची वागणूक मिळते. कायद्यासमोर सर्वजण, सर्व नागरिक समान असतात. न्याय्य आणि योग्य राज्यव्यवस्थेत लोकांच्या हक्कांची हमी दिली जाते आणि नागरी हक्क, लोकांचे हक्क आहेत त्याची खात्री दिली जाते, हमी दिली जाते. कायद्याने त्या हक्कांचं संरक्षण केलं जातं. पुढचं मूल्य आहे पारदर्शकता. पारदर्शकता या मूल्यामुळे गुप्ततेच्या प्रक्रियेला आव्हान मिळाले आहे. गुप्तता राखली जात नाही. जो काही कारभार असेल, अंमलबजावणी असेल, निर्णय असेल, तो पारदर्शक असतो, सर्वांना माहीत असतो. यामुळे सरकारच्या कामावर लक्ष ठेवणे लोकांना शक्य झाले आणि लोक सरकारच्या कामकाजावर नियंत्रण ठेवू शकतात, लक्ष ठेवू शकतात. 2005 पासून भारतात माहितीचा अधिकार कायदा लागू करण्यात आला. माहितीचा अधिकार कायदा लागू करण्यात आलेला आहे 2005. एखाद्या व्यक्तीला एखाद्या कामासंबंधी, विषयासंबंधी जर माहिती हवी असेल तर तो त्या अधिकाराअंतर्गत माहिती मागवू शकतो. त्यामुळे नागरिकांना शासकीय कामकाजाविषयी माहिती मिळवणे शक्य झाले आहे. सरकारच्या कामाविषयी माहिती मिळवणं या अधिकारामुळे शक्य झालेलं आहे. म्हणून पारदर्शकता हे मूल्यसुद्धा महत्त्वाचं आहे. पुढचं मूल्य आहे प्रतिसादात्मक. सुशासनामध्ये विविध संस्थांमार्फत आणि प्रक्रियांमध्ये सर्व भागधारकांना ठराविक कालमर्यादेत सेवा देणे आवश्यक आहे. आणि शासन कोणतं चांगलं असतं? सुशासन, की विविध संस्थांच्या मार्फत आणि प्रक्रियांच्यामध्ये सर्व सहभागी जे भागधारक आहेत त्यांना कालमर्यादेत सेवा देणं महत्त्वाचं आहे. गरजेनुसार आवश्यक ती सेवा देणं. नागरिकांच्या समस्या आणि प्रश्नांबाबतीत शासन संस्था त्वरेने निर्णय घेते. नागरिकांच्या समस्या काय आहेत, प्रश्न काय आहेत त्याचा विचार करते, त्यावर उपाय शोधते आणि शासन संस्था निर्णय घेते आणि त्यानुसार धोरणांची आखणी करते. त्या समस्यापूर्तीसाठी मग धोरण आखते शासन संस्था. पुढचं मूल्य आहे सहमतीदर्शक. सहमती म्हणजे होकार किंवा पसंती. प्रत्येक समाजात कोणत्याही मुद्द्यावर वेगवेगळे दृष्टिकोन आढळतात. समाज कोणताही असो आणि मुद्दा कोणताही असो, पण वेगवेगळ्या मुद्द्यांवर वेगवेगळे दृष्टिकोन असू शकतात. सुशासनामध्ये समाजातील विविध घटकांमध्ये सुसंवाद होणे अभिप्रेत आहे आणि हे समाजातले घटक आहेत ते एकमेकांच्या सुसंवाद पाहिजे, की चर्चा करून ते निर्णय घेणं किंवा प्रश्न सोडवणं, सुसंवाद सर्व घटकांमध्ये असणं अभिप्रेत आहे. त्यामुळे संपूर्ण समाजाचे हित कशात आहे आणि ते कसे साध्य करता येईल याबाबत एक व्यापक सहमती तयार करण्यास मदत होते. मग समाजाचं हित कशात आहे यावर चर्चा होते, त्यावर उपाय शोधता येतो
आणि जे निर्णय घेतलेले आहेत ते किंवा हित आहे ते कसं साध्य करता येईल याबाबत व्यापक विचार केला जातो, सहमती घेतली जाते. शाश्वत मानवी विकास घडवून आणण्याची उद्दिष्टे कशी साध्य करता येतील याबाबतही व्यापक आणि दीर्घकालीन दृष्टिकोन स्वीकारता येतो. शाश्वत विकास, मानवाचा विकास झाला पाहिजे, पण तो कसा शाश्वत, कायमचा झाला पाहिजे आणि त्यासाठी काय उद्दिष्टे आहेत ती कशी साध्य करता येतील याबाबत व्यापक आणि दीर्घकालीन असा दृष्टिकोन विचारात घेता येतो किंवा स्वीकारता येतो. पुढचं सुशासनाचं मूल्य आहे समता आणि समावेशकता. समाजाचे हित हे सर्व सदस्यांच्या मनात आपण या समाजाचे भाग आहोत ही भावना रुजवण्यावर अवलंबून असते. लोकांच्या मनात भावना रुजली पाहिजे की मी समाजाचा एक भाग आहे, समाजाचं ऋण आहे आणि समाजाचं हित झालं पाहिजे, ही सगळ्यांच्या मनात भावना असली पाहिजे. कोणाच्याही मनात आपण समाजाच्या मुख्य प्रवाहापासून बाजूला आहोत अशी भावना नसावी, की समाज आपल्याला सामावून घेत नाही, समाजापासून आपण वेगळे आहोत अशी भावना नसावी. यासाठी सर्व गटांना, विशेषतः दुर्बल घटकांचे हित साधण्याकरिता आणि सुधारणा करण्यासाठी त्यांना संधी दिली जावी. आणि जे दुर्बल घटक आहेत, वंचित घटक आहेत, त्यांचं हित साधलं पाहिजे आणि त्यांच्यात सुधारणा होण्याची त्यांना संधी पण मिळाली पाहिजे. म्हणजे मुख्य प्रवाह, समाजाच्या मुख्य प्रवाहात सर्वांना सामावून घेतलं पाहिजे. पुढचं मूल्य आहे परिणामकारकता आणि कार्यक्षमता. सुशासन म्हणजे समाजातील संस्थांनी आणि प्रक्रियांनी साधनसंपत्तीचा सुयोग्य वापर करून समाजाच्या गरजा पूर्ण करे. सुशासन कोणतं असतं तर समाजामध्ये जे लोक आहेत, संस्था आहेत आणि त्या ज्या काही प्रक्रिया आहेत ते कशासाठी तर साधनसंपत्तीचा वापर सुयोग्य झाला पाहिजे आणि त्यातून समाजाच्या गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत. निसर्गाचा आणि मानवाचा समतोल साधला पाहिजे, त्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य वापर झाला पाहिजे. सुशासनात अंतर्भूत असलेली कार्यक्षमतेची संकल्पना म्हणजे नैसर्गिक साधनसंपत्तीचा सुयोग्य वापर आणि पर्यावरण रक्षण होय. मानवाचा शाश्वत विकास करायचा असेल तर नैसर्गिक साधनसंपत्तीचा सुयोग्य वापर केला पाहिजे आणि त्याची कार्यक्षमतेने वापर केला पाहिजे. पर्यावरणाचं रक्षण, संवर्धन करून पर्यावरणाची हानी न होता मानवाचा शाश्वत विकास अपेक्षित आहे. पुढचं मूल्य आहे उत्तरदायित्व म्हणजे जबाबदारी. उत्तरदायित्व. सुशासनात उत्तरदायित्व या संकल्पनेला खूप महत्त्व आहे. केवळ शासकीय संस्थाच नव्हे तर खाजगी क्षेत्रातील कंपन्या आणि नागरिक समाजातील स्वयंसेवी संस्था या जनता आणि आपापल्या भागधारकांप्रती उत्तरदायी असायला हव्यात. म्हणजे सरकारी क्षेत्रच नाही तर खाजगी क्षेत्र, सगळे लोक, स्वयंसेवी संस्था तर या समाजाप्रती किंवा त्यांची जबाबदारी आहे विकासाबरोबर नैसर्गिक साधनसंपत्तीचं संरक्षण, पर्यावरण संरक्षण, जबाबदारी आहे ही सर्वांची. निर्णय कोणी घेतले किंवा कार्यवाही कोणी केली आणि घेतलेले निर्णय संस्थांतर्गत घेतले की बाह्य घटकांनी यावर कोण कोणाला उत्तरदायी हे अवलंबून असते आणि जबाबदार असतात सर्व घटक एकमेकांना. कार्यवाही कोणी केली, घेतलेले निर्णय कसे घेतलेले आहेत यावर ही जबाबदारी अवलंबून असते. म्हणजे एकूणच कोणतीही संस्था ही त्यांना उत्तरदायी असते ज्यांच्यावर संस्थेच्या निर्णयाचा आणि कार्यवाहीचा परिणाम होऊ शकतो. की ज्या संस्थेने निर्णय घेतलेले आहेत आणि त्यांनी कार्यवाही केलेली आहे ती जबाबदारी त्यांना स्वीकारावी लागते. उत्तरदायित्वासाठी पारदर्शकता आणि कायद्याचे राज्य असण्याची गरज आहे. पण यासाठी उत्तरदायित्व किंवा जबाबदारी केव्हा स्वीकारले जाईल तर पारदर्शकता असली पाहिजे निर्णयामध्ये आणि राज्य कायद्याचं राज्य असलं तर हे शक्य आहे. कायद्याचं संरक्षण असलं पाहिजे. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन आपोआप मिळेल. आवडलेले व्हिडिओ लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर पाठवा, त्यांनाही या व्हिडिओ लेक्चरचा फायदा होईल. अभ्यासासाठी शुभेच्छा.